धन्यवाद। आजच्या या कार्यक्रमात सुरुवात करण्यापूर्वी उपस्थित माझ्या तमाम लाडक्या रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आजचा हा कार्यक्रम युवा स्टार मंच पिंपलवाडी पेडंबे मुंबई आणि पुणे यांच्या आयोजनातून आणि मी स्वतः सुनील डावल सहकारी यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम होत आहे। आज आपलं भाग्यच म्हणावं लागेल। आज जो सकाळी कार्यक्रम होता इथे मला वाटतं लांबोरे बुवा आणि वक्तेसाहेब कोण प्रकाश पामणे आणि लांबोरे बुवांचा कार्यक्रम इथेच होता सकाळी आणि दुर्दैवाने लाईट गेली। फक्त 20 मिनिटच कार्यक्रम चालला आणि पूर्ण लाईट ऑफ झाली। कार्यक्रम मध्येच बंद करण्यात आला। दुपारी 2 वाजता लाईट आली आणि नाटक सुरू झालं आणि पुन्हा एकदा लाईट गेली ती 6 वाजता आली। आम्हाला मॅनेजमेंटने सांगितलं तुमचा कार्यक्रमही कॅन्सल करावा लागेल, पण आपल्या या गणरायाची कृपा आणि आमच्या श्री चंडिका देवी, मानाई देवी आणि खोवाले देव यांच्या कृपेनेच हा आमचा कार्यक्रम इथे संपन्न झाला। खरोखरच या सर्व देवांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा आम्हा सर्व रसिक प्रेक्षक वर्गाच्या वतीनं आज आम्ही हा कार्यक्रम इथे संपन्न करू शकलो। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। रंगदेवता, ग्रामदेवता चंडिका देवी, मानाई देवी आणि खोरवाले देव यांच्या चरणी नतमस्तक होऊन युवा स्टार मंच पेडंबे शहर्ष सादर करीत आहोत शाहीर विघ्नेश तांबे आणि शाहीर अनिल गराडे यांच्यातील हा कलगीतुऱ्याचा एक महामुकाबला इथे आयोजित केलेला आहे। तर रसिक प्रेक्षकांनी या दोन्ही शाहिरी कलाकारांना शेवटपर्यंत प्रोत्साहन उत्तेजन देऊन त्यांचं मनोबल वाढवाल हीच अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो। एक विनंती आहे, कुणी मॅनेजमेंट करून कुणी खाद्यपदार्थ खाऊ नये आणि आम्ही दोन्ही शाहिरी कलाकारांना शुभेच्छा देतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।
हॅलो 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 या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांनी शाहिरी मानाचा मुजरा करून मी माझ्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री शिवाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन करून राष्ट्रमाता आई जिजाऊ भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर श्री बाबासाहेब आंबेडकर, हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार अभिवादन करून माझे गुरुवर्य दत्ताराम गुरव, वस्ताद सुरेश रायनाडकर, लक्ष्मण तांबे यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि येथे जमलेल्या माझ्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा करून मी शाहिरी विघ्नेश लक्ष्मण तांबे, मुक्काम चिखले, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथील शाखा विठ्ठलादेवी नृत्य कला पथक चिखले शिराळवाडी यांच्या साथीने मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय हिंद, जय जय महाराष्ट्र, महाराष्ट्र. धन्यवाद.
या ठिकाणी सर्वप्रथम आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते या कार्यक्रमाचे आयोजक युवा स्टार मंच पिंपलवाडी पेंडांबे मुंबई पुणे ग्रामस्थ आयोजित आज शक्तितुऱ्याचा महामुकाबला आयोजित केलेला आहे। तसेच या कार्यक्रम ज्यांनी मला दिला ते एक उत्कृष्ट आयोजक या मुंबईमध्ये ज्यांचं नाव आहे ते सुनील दाऊद साहेब यांनाही माझा शाहिरी मानाचा मुजरा असेल। या ठिकाणी या गर्दीमध्ये उपस्थित शाहीर वर्ग उपस्थित आहेत। शाहीर वेदांत जाधव, शंकर कलंबाटे, प्रकाश भोवड, सुकांत गराडे, शरद कदम, योगेश काटकर तसेच आपल्या कोकणात शब्दांचा जादूगर म्हणून ओळखले जाणारे आपले तुरेवाले शाहीर विकासजी लांबोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांना माझ्या शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या प्रथम फेरीला या ठिकाणी सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी भवानी आजच्या कार्यक्रमाचं आपलं ओळखपत्र आणि आमचं प्रश्नपत्र या ठिकाणी घेऊन जायचं आहे। आता सर्वांना मुजरा करून झालाय, बरोबर ना? बरोबर की नाही? आता राहिले आमचे बुवा। बुवांना पण माझा शाहिरी मानाचा मुजरा करतो। तुरेवाली शाहीर नामांकित शाहीर आहेत अनिलजी गराटे बुवा यांनाही माझ्या शाहिरी मानाचा मुजरा त्यांच्या संपूर्ण संचाला या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो। तसेच आज या ठिकाणी मला संगीत लावलेलं आहे ते ढोलकीपटू संजय दादा ओपटे, बुलबुलला आहेत अमोलदादा नाणेसकर, ऑर्गनला अजितदादा चव्हाण, तसेच अतुल कलंजे ऑक्टोबरला आहेत माझ्या गावचे भाऊस समजा रोहितदा डिके। या सर्वांना माझ्या या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। प्रथम वंदन माझे श्री गणपती गजाननाला। दुसरे वंदन माझे जन्म दिला त्या माय पित्याला। तिसरे वंदन
वा या ठिकाणी माझं स्तवन सादर करतोय. म्हणायचं काय बघा. सद्गुरुराया पडतो पाया तारणहार तूच करा माऊली मधुवरी कृपा करा. 1 2 3 स्टार्ट. Yeah.
आधी माया या ठिकाणी श्रेष्ठ करणार आहे बुवा. तुम्हाला तुमचा आदिशंक श्रेष्ठ करायचा आहे. म्हणायचं काय बघा. वंदन करीत तुझला भावे, वंदन करीत तुझला भावे, उशीर झाला लवकर यावे,
नाच सुरू बघा या कार्यक्रमासाठी बरीचशी मंडळी उपस्थित आहेत आणि या मुंबई शहरासारख्या आपण शहरामध्ये राहतो आणि प्रत्येक जण माणूस हा आपल्या धावपळीमध्ये जगत असतो, कामकाजाला जात असतो, परंतु त्याच्यातून टाइम काढून आपण हा कार्यक्रम पाहायला येतो. म्हणून या गणरायाला साखर काय घालतो आहे बाबा, मला बघा म्हणायचं काय. वंदन करतो तुला बाने, उशीर झाला लवकर यावे, नाच सुरू बघा ये झुम झुम नाच कराया, ये झुम झुम नाच कराया आदि मायेच्या बाळा, ये झुम झुम नाच कराया आदि मायेच्या बाळा. 1 2 3 4 yes.
या ठिकाणी माझा गण अशा प्रकारे गायला होता माझ्या आधी माय श्रेष्ठ केलेला आहे. कारण आज या कलियुगाची मुलं आहेत आपल्या आई बापाला सोडून परदेशात मुंबईसारख्या शहरामध्ये राहतात आणि आपला आई वडील जो गावी आहे तो काय करतो काय नाही हे कोणाला ठाऊक नसतं. म्हणून या बाप्पा गणरायाची चरणी प्रार्थना केली की अशा मुलांना तू चांगली सुबुद्धी दे. एवढंच बुवा या गणातून सांगण्याचा मी प्रयत्न केला बुवा. या ठिकाणी आलेलं पारितोषिक आहे शाहीर हरी अनंत यांच्याकडून 500 रुपयाचं हे पारितोषिक आलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा. स्तवन झालेलं आहे, गण पण झालेलं आहे. राजेश दादा तरल यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. शाहिरी मानाचा मुजरा. स्तवन झालंय, गण झालंय, आता सुरुवात गौरवणीला. बरोबर हा तुम्हाला सर्वांना माहित होतं तो गोकुळचा गाणा काय होता. देव म्हणायचा आणि काय करायचा सर्वांना माहित होतं. या ठिकाणी बघा सुंदर अशी गवळण आहे. माझ्या माय माऊलींची मान खाली जाणार नाही असं या ठिकाणी मी गाणार नाही. जे पण काय शास्त्र आधारे म्हणायचं काय बघा. दहीदूध होता तरी सुद्धा तो गवळणीची मडकी फोडायचा, दहीदूध चोरायचं असा हा गोकुळचा नंदकिशोर हा गाणा होता. म्हणायचं काय बघा. स्नान करता यमुना वस्त्र लपवा त्या यमुना काठी ह्या गवळणी स्नान करत होत्या आणि हा देव असूनी भगवान देव असूनी तरी सुद्धा तो गवळणीच्या मागून लपून छपून पाहायचा, चोऱ्या करायचा, थोड्या करायचा. मग याला आम्ही देव का म्हणायचा बुवा. बघा म्हणायचं काय मला गवळण तुम्ही दुसऱ्या बारीत माझ्या या गवळणीचं काठ द्यायचे बुवा नक्की. बघा म्हणायचं काय. स्नान करता यमुना वस्त्रे लपवा तो का सारी चढवी कलमावरी पाहून हसतो बरी नंद यशोदेच्या
लाज कशी नाही तुला हरी रे
बुवांना माझ्या या कार्यक्रमाचा प्रश्नपत्र दिलेलंच आहे आजच्या लेखी स्वरूपाचं, परंतु तुमच्या माहितीसाठी माझा आजच्या कार्यक्रमाचा विषय तुमच्यासमोर वाचून दाखवतोय बुवा, लक्षात हवं. आलेल्या पारितोषिकाचं आहे काजल तांबे, सुस्मिता तांबे, सुनील तांबे यांच्याकडून हे 600 रुपयाचं पारितोषिक आलं आहे, शाहिरी मानाचा मुजरा. तसेच आमचे मित्र मोरे ज्वेलर्स यांच्याकडून 200 रुपयाचंही बक्षीस आलेलं आहे, मानाचा मुजरा. व प्रश्न या ठिकाणी वाचून दाखवतोय. एका दाम्पत्याने पुत्र प्राप्तीसाठी त्रेता ते द्वापर युग संपेपर्यंत तपश्चर्या केली. त्या दाम्पत्याची नावे काय, त्यांना किती मुले झाली? बुवा उत्तर ग्रंथ आधारे असावं बुवा. नक्कीच जर तुम्ही प्रयत्न केलात तर नक्कीच बुवा आम्ही मान्य करून घेऊ. जर खरोखर आमच्या ग्रंथानुसार असेल बुवा तर नक्कीच या रंगमंचावरती शपथ घेऊन सांगतो बुवा मान्य करून घेऊ. बघा तुझाने माझा अटीतटीचा सामना होणार आहे आणि माझ्या पुढं धावण्याचं स्वप्न तुझं आज भगणार आहे. इकडे तिकडची ठोकाठोकी करून काय रसिका तू सांगणार आहे. आणि आज या रणांगणी हा शक्ती तुया चढा कोण जिंकून जाणार अज्ञा बघा चाल अशी आहे. अज्ञानाचा निर्मल खरा पुराण पोथी घेऊन हाती. आता बो बसले असतील प्रश्न, बो बसले असेल आता जे काय बोलतो या ठिकाणी एक अशा टिप्पणी बो असो. मी माझ्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम केला आहे, माझ्या आधी माझ्या श्रेष्ठ केलेला आहे. तुम्ही बुवा या ठिकाणी येऊन तुमचा आधी शब्द श्रेष्ठ करायचा आहे बुवा. म्हणायचं काय, पुराण पोथी घेऊन हाती वाचून बघत काही अडलंय. चार लोकांत सांगणार का, सांगा झोपात प्रश्नाच उत्तर बघ काय घडलंय. सांगा झोपात प्रश्नाच उत्तर बघ काय घडलंय. Hey!
मी बुवांना त्यांच्या प्रथम पिढीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. संतोष भानू तांबे यांच्याकडून 200 रुपयाचा. धन्यवाद.